आणि आता बातम्या सविस्तरपणे पाहूया। सागर बंगल्यानंतर आता देवगिरी बंगल्यावर जागा वाटपाच्या संदर्भात बैठकांचं सत्र सुरू झालेलं आहे। सकाळी अजित पवार यांची भागवत कराड यांनी भेट घेतली आणि या भेटीमध्ये संभाजीनगर लोकसभेच्या जागेवर चर्चा झाल्याची माहिती मिळते। या बैठकीनंतर नाशिक आणि धाराशिव बाबत देखील देवगिरी बंगल्यावर अजित पवार आणि सुनील तटकरे या नेत्यांमध्ये बैठक सुरू झाल्याची माहिती मिळते। भागवत कराड आणि अजित पवार यांची देवगिरी बंगल्यावर आधी बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये संभाजीनगरच्या जागेसंदर्भात चर्चा झाल्याचं समजतंय। तर या बैठकीनंतर अजित पवार आणि सुनील तटकरे यांची सध्या बैठक सुरू असल्याचं समजतंय। धाराशिव आणि नाशिकच्या जागेबाबत देखील अद्याप पूर्णपणे समोर आलेलं नाही। अधिकृत उमेदवार कोण असणार आहे ते या अनुषंगाने कदाचित ही चर्चा सुरू असल्याचं समजतंय। अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेऊया। सुस्मिता भदाणे पाटील आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। सुस्मिता, आता सागर बंगल्यानंतर देवगिरी बंगल्यावर बैठकांचं सत्र सुरू असल्याचं दिसतंय। महायुतीतल्या काही जागांचा तिढा सुटणं अजूनही शिल्लक आहे। कदाचित याच अनुषंगाने या बैठका वाढल्याचं दिसतंय। सुस्मिता, काय सांगता येईल याबद्दल? या बैठका वाढण्याची शक्यता एकच आहे की लवकरच उमेदवारांची यादी ही जाहीर करायची आहे आणि यामध्ये नाशिक आणि धाराशिव या दोन जागांबाबतचा संभ्रम अजून पूर्ण स्पष्ट झालेला नाही। धाराशिव बाबत एक महत्त्वाची अपडेट आता लक्षात येते आहे की या धाराशिवमधनं राष्ट्रवादीने सुद्धा आपली जागा मागितलेली आहे आणि या संपूर्ण जागेसाठी सुरेश बिराजदार यांच्या नावासाठीचं पत्रक जे आहे जिल्हा प्रमुखांकडनं हे देण्यात आलेलं आहे आणि यामध्ये स्थानिक सर्व राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असल्याचं पत्र आता सुनील तटकरे यांना देण्यात आलेलं आहे आणि एकमुखानं धाराशिव लोकसभा मतदारसंघातून सुरेश बिराजदार यांच्याबाबतची घोषणा व्हावी याबाबतचं हे पत्रक सुनील तटकरे यांना देण्यात आलेलं आहे। काही वेळातच आपण जर बघितलं तर धाराशिव नाशिक या दोन्ही मतदारसंघांच्या बाबतचा निकाल हा या बैठकीमध्ये घेतला जाऊ शकतो आणि त्यानंतरच अधिकृतपणे ही घोषणा होऊ शकते। परंतु नाशिक असेल धाराशिव असेल या दोन्ही जागांच्या बाबतीतला संभ्रम हा कायम आहे। भागवत कराड यांनी सुद्धा आज देवगिरी बंगल्यावर येऊन अजित पवारांची भेट घेतलेली होती आणि संभाजीनगरमधला छत्रपती संभाजीनगरमधला सुद्धा तिढा सोडवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। काही दिवसांपूर्वी जर आपण बघितलं तर सागर बंगल्यावरती वर्षावरती बैठका सुरू होत्या, तर आज देवगिरीवरती या बैठका होत आहेत ज्यामध्ये सुनील तटकरे असतील अजित पवार हे नेमकी काय भूमिका स्पष्ट करतात हे बघणं महत्त्वाचं आहे। लोकल सर्व्हेच्या आधाराने आम्ही निर्णय घेऊ असं जरी म्हटलं जात असलं तरी पक्षातील नाराज नेत्यांना कुठेही न डावलता त्यांना सोबत घेऊन त्यांच्या नाराजीला बरोबर आहे। त्यामुळे या मतदारसंघांमधल्या उमेदवारीवर